इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर कालचा जो काही भाग आहे आपलं बखर चालू होतं आणि एकंदरीत जो काही बखरीचा भाग आहे तो आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर सांगा चला पटपट आपल्या जे काही उजळणीचे मुद्दे आहेत ते उजळणीचे मुद्दे मला सांगायचे आहेत. चला सांगा काय काय आहेत उजळणीचे मुद्दे. काय आपण कोणकोणत्या बखरीचे काल संदर्भ पाहिले होते. तर आपण कोणकोणत्या संदर्भ याचे संदर्भ पाहिले. सभासद बखर होतं बरोबर, मग कवितेची बखर बरोबर. ओके, ह्या पद्धतीने आपण पाहिलं होतं. ठीक आहे, तर बघा त्यालाच कंटिन्यू करून आपण समोरचं जे काही सेशन ते घेणार आहोत. बखर म्हणूनच जे काही कंटिन्यू राहील ते. तर याच्यात बघा हे व्यवस्थित केलं ना तुम्ही तर कुठल्याही प्रकारचं तुमचा जो काही प्रश्न आहे तो शक्यता चुकणार नाही, तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन केली तर. ठीक आहे, बखर तर साधारण तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, ओके. चला मग एकंदरीत सभासद बखर विषयी काय मुद्दे सांगाल तुम्ही. सभासद बखर कशी होती, समकालीन होती बरोबर. त्यानंतर हा शिवचरित्र म्हणता येईल, अगदी बरोबर. त्यानंतर बरोबर बरोबर. ठीक आहे, ओके. तर बघा आपण इथून पुढे आता समोरचं बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा थोडंसं जर आपण लेखकाचं निवेदन पाहिलं म्हणजे कुठलंही पुस्तक पाहण्या अगोदर आपल्याला काय करायचं असतं ते थोडं चाळायचं असतं नेमकं, की नेमकं बाबा त्या पुस्तकामध्ये काय दिलंय, आवृत्ती कोणती आहे, कोणी लिहिली, कितवी आवृत्ती आहे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर ह्या बघायच्या. म्हणजे नुसतं फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही, तर नेमकं कसं लिहिलेलं आहे, रंग कसं आहे, रूप कसं आहे, कधी लिहिलंय, कितवी आवृत्ती आहे, सगळ्यांचं करण्याची गरज नाही. पण एक जे आपण म्हणतो ना चाळणं जे काही आहे ते चाळणं महत्वाचं ठरतं. कळतंय का तुम्हाला. ते चाळणं खूप महत्वाचं आहे की एकंदरीत चाळायला पाहिजे गोष्टी त्या पद्धतीने. तर बघा आता थोडंसं जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर याला जे काही पी.बी. सावंत, तुम्ही बऱ्याचदा त्यांचं नाव ऐकलं असेल. तर आपलं जे हायकोर्ट आहे, हायकोर्ट म्हणजे काय, उच्च न्यायालय. आपल्याकडे 3 प्रकारची न्यायालय आहे. ठीक आहे, तर जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय. मग बाकी पण आहे जसं लोक अदालत वगैरे, ते तात्पुरती जे काही भांडणं आहेत ते सोडवण्यासाठी त्या प्रकारच्या अदालती वर्क करत असतात. तर आता ह्या पुस्तकाला जे काही आहे हायकोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांची ह्याला प्रस्तावना लाभलेली आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की ते म्हणतात, हे पुस्तक कोणी लिहिलं, गोविंद पानसरे. मग ते म्हणतात की प्रिय गोविंदराव, आपले शिवाजी कोण होते हे पुस्तक वाचले. हे पुस्तक लिहून आपण पुरोगामी चळवळीवर व समाजावर फार मोठे उपकार केले आहेत, असं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात. म्हणजे की इतकं चांगलं लिहिलेलं आहे आणि किती हार्डली 70 पानांचं. तर ते इतकं चांगलं लिहिलं आहे की तुम्ही काय केलेलं आहे की पुरोगामी ज्या काही चळवळी आहेत, चळवळी म्हणजे सामाजिक चळवळ असते, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी असतात, मार्क्सवादी चळवळ, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी काम करणाऱ्या. पण काय असतात की बऱ्याचदा असं आपल्याला दिसून येतं की त्यांच्या ज्या काही धारणा आहेत, एकतर अभ्यास नसल्यामुळे, दुसरं काय आहे संदर्भ नसल्यामुळं काय होतं ते आपल्याला ते क्लिअर नसतात त्यांच्या गोष्टींबद्दल. आणि बऱ्याच चळवळींचं असं होतं की धारणा क्लिअर नसल्यामुळं मग
समोर काही त्या गोष्टींचा फायदा होत नसतो. तर त्याच्यामुळं पी.बी. सावंत यांनी म्हटलेलं आहे की बाबा पुरोगामी चळवळीवर किंवा एकंदरीत हा तर पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असं पण आहे ना की एखाद्या चळवळीनी, एखादी जर सामाजिक सुधारणेची चळवळ आहे तर त्या चळवळींनी कसा अभ्यास कसं काम केलं पाहिजे, एक माणूस म्हणून त्या चळवळीतल्या लोकांनी कसं घडलं पाहिजे, कारण अजून जास्त जबाबदारी त्यांची पण आहे. कळतंय का तुम्हाला की त्यांची जबाबदारी आहे की कसं वागावं, कसं राहावं, कशी कटुता निर्माण करावी, कशी जास्तीत जास्त न्याय्य भूमिका घ्यावी किंवा मिळवून देता यावी. तर या प्रकारचं जे काही आहे तर आणि संपूर्ण समाजावर काय केलेलं आहे, उपकार केले आहे. आता ह्या पुस्तकाचा जो काही प्रचार आहे तर तो सगळीकडे झालेला आहे. ठीक आहे. हा पुस्तकाचा जो काही प्रचार आहे तो प्रचार सगळीकडे झाला पाहिजे असं पी.बी. सावंत म्हणतात. त्यामुळे विशेषतः जे काही जाती गाम्याच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. की एक जातीचा गर्व असतो, ह्या जातीत जन्मलेला आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या भावनेने हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. सर्व जाती संशयाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि क्रियाशील कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे. त्याच्यामुळं ह्या पुस्तकाचा आपला एक कार्यभाग साधेल असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपण याचा जरूर विचार करावा कसा पोहोचेल हे सगळे पुस्तकं. तर अनेक शाळांनी, अनेक कॉलेजांनी, अनेक वेगवेगळ्या सामाजिक चळवळींनी हे पुस्तकं काय केलेली आहेत, मोफत वाटलेली आहे. याच्यावर वेगवेगळ्या निबंध स्पर्धा असेल किंवा ज्ञान मंजुषा ज्या काही परीक्षा असेल तर हे घेतल्या आहेत. तर हे काय आहे की पोहोचलं पाहिजे पुस्तक. हे स्वतः कोण म्हणतात आहे, आपल्या हायकोर्टचे न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे काही आहेत तर ते आपल्याला असे म्हणत आहेत. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत. तर बघा आपलं नेक्स्ट. ठीक आहे. तर आपण काल पाहिलं होतं की सिद्दी जोहर आणि फाजल खान यांनी पन्हाळगडाला काय केलं आहे, वेढा घातला होता. हे आपण काल पाहत होतो. ठीक आहे. नोट्सच्या स्वरूपाने जे काही आहे हे आपण पाहत होतो. आणि काल आपण पाहिलं की जो शिवाजी राजे होते, महाराज होते शिवाजी महाराज, ते इतर राज्यांपेक्षा वेगळे का ठरले याचं आपण कारण पाहिलं. आता आपण एक थोडंसं त्यांच्याबद्दल इतर माहिती जी बखरीच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाची आहे आपण ती बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा पन्हाळगड आपल्याला माहिती आहे. तुम्हाला म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण डिटेलमध्ये माहीत नसलं तरी आपल्याला काही काही गोष्टी अशा वरवर माहीत आहेत. जसं की शाहिस्ते खान किंवा सुरतला त्यांनी लूट केली होती दोनदा, शिवाजी महाराजांनी लुटून आणलं होतं, किंवा शाहिस्ते खानाची बोटे कापली होती. त्याच्यानंतर गड वेगवेगळे जिंकले. त्याचपैकी एक गड आपण तुम्ही हे नाव तर ऐकलं असेल, पन्हाळगड. ठीक आहे. आता पन्हाळगडला काय झालं की सिद्दी जोहर आणि फाजल खान. ठीक आहे. हे नावं आपल्याला जे लिहून दिले ते फक्त तेवढं लक्षात ठेवायचं, बाकी सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सिद्दी जोहर आणि फाजल खान यांनी काय केलं होतं, पन्हाळगडाला वेढा दिला होता. पन्हाळगड कोणी कोणी वेढा दिला होता, सिद्दी जोहर आणि फाजल खान. सिद्दी जोहर आणि फाजल खान यांनी काय केला होता, वेढा दिला होता. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत क्लिअर झालं, सिद्दी जोहर आणि फाजल खान. ठीक आहे. तर नेताजी पालकरने नंतर मग महिने
असे महिनोन महिने गेले आणि हा जो पहारा होता तो काही हालत नव्हता, म्हणजे ढीलच नव्हती पडली. कारण गड जिंकणे, गड शाबूत ठेवणे म्हणजे काय की आमचं तेवढं साम्राज्य आहे, आम्ही तेवढं बलशाली आहोत, ताकद आहे, किंवा आमचा तो भाग आहे, आमचा त्या भागावर अधिकार आहे. आणि जर दुसऱ्या कोणाला त्या भागावर साम्राज्य मिळवायचं असेल तर मग काय होतात, लढाई, युद्ध होतात. तर मग 1 महिना पलटला तरी ढील जी काही आहे पन्हाळगडची जशीची तशीच होती. नेताजी पालकराने सिद्दी हिलालाच्या साह्याने वेडावर केलेला हल्ला नाकाम झाला होता. शिवाजीच्या सेनापतीला हार पत्करून जावे लागले. तर शिवाजीचं जे याच्यामध्ये सहकारी दिलं आहे तर त्यांचं नाव आहे नेताजी पालकर. सहकारी कोणाचे, शिवाजी महाराजांचे, त्यांचं नाव काय आहे, नेताजी पालकर. तर हे गेले होते तिथे, पण ते काही फार यशस्वी झालेलं नाही आणि त्याच्यामुळं काय झालं की ते हार पत्करून वापस आले, कारण त्यांनी जो काही हल्ला चढवला होता तो नाकाम झाला. पण सुखरूपाने इतकं झालं की त्यांचा जीव नाही गेला त्याच्यामध्ये. स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेले इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता. नंतर मग स्वतःच्या मुलाला जो काही वाचवायला गेलेला इमानी सिद्दी हिलाल जो काही आहे तर तो शत्रूंच्या हाती सापडला होता. आता वेड्यात अडकून पडलेल्या शिवाजी महाराजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. तर अशा वेळी वेड्यातील पातळ जागा शोधून गुपचूपपणे विशाल गडावर पडून जाण्याचा बेत जो काही आहे रचला गेला. आता ह्या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीत बसलेला शिवाजीचा शत्रू हातात सापडला. ओळख पटेपर्यंत सिद्दी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजाला दूर जायला उसंत मिळाली. आता हे सांगण्यामागचं हे काय आहे, हे काही नावं तर आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर लोकांचं इतकं प्रेम होतं की लोक शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार होते. तर तो जो खोटा शिवाजी बनला त्याचं नाव होतं शिवा नावी. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल ते नाव. तर हा जो काही खोटा शिवाजी बनला त्याचं नाव होतं, एक सामान्य गरीब मनुष्य होता शिवा नावी. तर शिवा नावी हा खोटा शिवाजीचं त्यांनी रूप धारण केलेलं, खोटा शिवाजीचे रूप. शिवा नावी, ठीक आहे. त्याच्यामुळं काय झालं की तिकडून विशालगडाला म्हणजे एक हल्ला चढवला. महाराज गेले नंतर मग काही आपल्याला दिसत नाही बाबा आता हे सर होण्याचं, तर लगेच एक राजनीती किंवा एक प्लॅनिंग त्यांनी केली, ठीक आहे. तर बघा या शिव्या नावाला हे ठाऊक होते की आपल्याला पकडून द्यायचे आहे. जर आपण पकडले जाणार व पकडले गेलो तर आपला खात्मा होणार, पण तरी तो तयार झाला, सापडला आणि शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतम झाला. म्हणजे तुम्हाला समजतंय का हा इन्सिडेंट? बघा पन्हाळगड नावाचा जो काही गड आहे तर तिथं सिद्दी जोहर आणि फाजल खान यांनी काय केला होता, तो गस्त घातली होती, वेढा घातला होता, बरोबर आहे. मग आता हा गड जिंकायचा आहे, त्याच्यामुळं आधी काय केलं की शिवाजी महाराजांचे एक साथीदार गेले होते, त्यांचं नाव काय होतं, नेताजी पालकर, आणि मग त्याच्यानंतर शिवाजी गेले. तर तो इतका गस्त घातला होता की शिवाजी महाराजांना तिथून पळ काढणं शक्य होईना, म्हणून काय केलं, खोटा शिवाजी बनवला. म्हणजे एक मुलगा घेतला, त्याचं नाव आहे शिवा नावी, त्याला दाढी लावली असेल, टोपी लावली, महाराजांचा जो काही प्रॉपर अंगरखा वगैरे, तर म्हणजे हुबेहूब जो काही आहे नकली शिवाजी तयार केला आणि त्याचं सोंग घेऊन ठेवला आणि शिवाजीला त्याचा भेस घालून पळवून लावलं इथे कुठे, विशालगडावर. आणि मग त्याला माहित आहे की मरणार आहोत आपण आणि आता इथं मरायलाच चाललं, तर तो महाराजांसाठी त्यांनी काय केलं, हसते हसते त्यांचा जो काही आहे शत्रूच्या तलवारीने खात्मा झाला. जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला शिवानावी कुण्या जहांगीराच्या लोभाने गेला नव्हता. म्हणजे असं नाही की बाबा मला पैसे मिळतील किंवा माझ्या फॅमिलीला पैसे मिळणार, आम्हाला शेत मिळणार, जमीन मिळणार, नाही. आपण मेलो तरी चालेल, आपण
मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे, शिवाजी जगला पाहिजे. आणि काय, अशी त्याची जिद्दीची व ठाम भूमिका होती. आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी महाराज जगले पाहिजे. का जगले पाहिजे? कारण शिवाजी करतो ते आपले स्वतःचे कार्य आहे, साऱ्या रयतेसाठी तो करतो अशी शिवानावीची खात्री होती. असा त्याचा विश्वास होता की तो काय फक्त स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी नाही जगत, तर तो रयतेसाठी जगतो, तो जनतेसाठी जगतो आणि ह्या सगळ्यांसाठी जगतो. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये मी सुद्धा मला जे करता येईल ते मी करेल. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज निसटले. सिद्दी जोहर सावध झाला अन वेगाने पाठलाग सुरू केला. विशालगडावर पोहोचण्यापूर्वी त्याने गाठता तर खेर नव्हती पण वाटेत घोडखिंड होती अन खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे खळा ठाकला होता. आता याला थोडंसं आपण एका डायग्रामच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. महाराज पडाले, मग त्यांना कळालं नंतर. ठीक आहे, तर बघा आधी कुठं सगळ्यात पहिलं कुठलं लोकेशन होतं? पन्हाळगड. ठीक आहे, पन्हाळगड. मग याच्यातून कुठे गेलेत ते? विशालगड. पण पन्हाळगडातून विशालगडाला जायच्या मधामध्ये एक खिंड लागते. खिंड म्हणजे खिंड असं दोन खूप साईडला, म्हणजे असं सोप्या भाषेत सांगायचं तर साईडला असे खूप मोठे मोठे हे असं एक मधातला रस्ता, पण दोन्ही साईडला असे मोठे मोठे पठार किंवा त्या पद्धतीने. ठीक आहे, तर मग आता ही जी खिंड लागते तर त्या खिंडीचं नाव काय होतं? घोडखिंड. हे पण तुम्हाला लिहून माहीत पाहिजे, घोडखिंड. आता बघा शिवाजी महाराज निसटले, यांना माहीत झालं सिद्दी जोहरला आणि यांना, तर मग हे सुद्धा गेले, पळत सुटले. पण मग आता महाराज गेले तर ते ज्या वेगाने पळत सुटले असतील कदाचित महाराज त्यांना भेटू शकले असते किंवा त्यांनी महाराजांवर हल्ला चढवला असता एकदम खूप जोरात घोडे बिडे घेऊन. पण मग तेव्हा काय केलं? घोडखिंड इथं तुम्ही बाजीराव देशपांडे यांचं नाव ऐकलं असेल, तर बाजीराव देशपांडे यांनी काय केलं तिथं मधातच, कारण तोच एकच रस्ता होता तिथे जायला, तर बाजीराव देशपांडेंनी काय केलं? मधातच मावडे घेतले, तलवारी ढाल सगळं घेतलं आणि इथे लढाईसाठी त्यांना अडवण्यासाठी थांबले. कोण? बाजीप्रभू देशपांडे. हे कोण? मावळ्यांसोबत थांबले यांना अडवण्यासाठी. त्याच्यामुळं काय की महाराजांना लवकर समोर जाता येईल. ठीक आहे, हे जसं मी काढलं तसं काढून घ्या, कारण मग तुम्हाला काय होणार, आणि तुम्ही इथं थोडं शिवानावीचं पण नाव, म्हणजे असं तुम्ही एक पिक्चोरियल डायग्राम बनवली की तुम्हाला लक्षात पण राहील. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे. चला लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या डायग्राम. बघा परत एकदा सांगते, पन्हाळगडावर काय होतं? हे होता अडवलेला होता किंवा त्याच्यावर गस्त घातली होती सिद्दी जोहर आणि यांनी. ठीक आहे, यांनी वेढा घातला होता. मग काय झालं की अगोदर काय झालं, शिवाजी महाराजांचे एक सहकारी पालकर जे काही आहेत त्याचं नाव, ते गेले. मग त्यांना ते खूप ते आले कसे तरी निसटून, हार झाली तर निसटून आले. मग महाराज गेले, पण महाराजांना ते काय झालेलं कळालं, म्हणजे तिथं महाराज पण होते. मग महाराजांना कळालं का बाबा इथून आता असं जिवंत जाणं वगैरे ह्या गोष्टी काही, कारण त्यांचा जो वेढा पाहता इतकी गस्त, दोन दोन व्यक्ती त्यांच्यासोबत त्यांची सगळी फौज, तर काही असं आपण जिवंत जाणं शक्य दिसत नाही. त्याच्यामुळं काय केलं की शिवाजी सारखाच भेस बनवून शिवानावी तिथे हे झाला आणि शिवानावीचं जे काही रूप आहे ते महाराजांनी घेतलं आणि काहीतरी आपण पिक्चर कसे बघतो की काहीतरी भेस बदलवून काहीतरी कामगाराने काहीतरी मावळ्याचा म्हणा किंवा काहीतरी सैनिकाचा म्हणा असा भेस बदलून ते काय केले इथून निसटून गेले. आणि मग हे यांच्या लक्षात आलं, लढाई करता करता हा समोर आला तर बाबा याला मारलं. मग तो लक्षात आला की तो नाही आहे, त्याचा भेस जरी असला तरी नाही. मग ते काय झाले निघाले. तर मग माहीत झालं की त्यांची फौज आता येतीये
आणि शिवाजी महाराज निघले. पण मग बाजीप्रभू देशपांडे जे काही आहेत ते सगळे मावळ्यांना घेऊन इथं थांबले, कारण ही जी काही त्यांची फौज येणार असेल त्यांना अडवायला, म्हणजे तेवढाच वेळ काय मिळेल शिवाजी महाराजांना सुटका करायला किंवा कुठेतरी लपायला किंवा जे काही असेल ते मिळेल. समजलं? क्लिअर? लिहून घ्या. मग लिहून घ्यायचं सगळ्यांनी. व्यवस्थित लिहून घ्यायचं सगळ्यांनी. ठीक आहे. आणि असं काही नाही असंच लिहिलं पाहिजे. तुम्हाला समजा काय ॲड करायचं असेल, नेताजी पालकर यांचं सुरुवातीला नाव ॲड करायचं असेल किंवा काय, त्या प्रकारेही तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. तुमच्या याने लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. लिहून झालं? ठीक आहे. तर बघा, समजलं? याच्यामध्ये काय नाही, सोपी आहे. फक्त त्याला स्टोरी फॉर्ममध्ये जर तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर ह्या स्टोरी फॉर्मॅटमध्ये लक्षात व्यवस्थित राहतं. किंवा अशा याच्यामध्ये बघा, आता सोपी आधी इथे होते, मग तिकडे जायला निघाले, मग त्याला अडवायला ह्या पद्धतीने ती खिंड आली आणि मग बाजीराव जे काही आहे. तर मग आता ती खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे यांनी तिथे उभे झाले आणि महाराजांना विशालगड गाठायला उसंत मिळावी, वेळ मिळावा. कारण नाहीतर काय, आता समजा ते पड सुटले पण असतील तर ते, आता विचार करा, म्हणजे तुम्ही असं एक सीन तयार करा किंवा तुम्ही याच्यावर पिक्चर पण आली आहेत काही काही. अजय देवगणचा एक दुसरा याच्यावर मूवी आला होता. अशा प्रकारचे सिरीज आहे, सिरियल आहे.
फिल्म्स आहे, तुम्ही पाहायचं असेल तर मग असे पाहू शकता तुम्ही, म्हणजे जे की तुमचं ज्ञानात भर घालेल आणि तुम्ही जेव्हा ते सिनेमॅटिक व्ह्यूने बघाल तर तुम्हाला जास्त लक्षात राहणार त्या गोष्टी. ठीक आहे. तर बघा, तर मग आता शिवाजी महाराज निघले म्हणजे काय असं घोडे आणि सगळे फौज घेऊन तर नसेल निघले, कारण त्यांना जीव वाचवणं आणि तिथून बाहेर पडणं महत्त्वाचं होतं आणि त्यांनी भेस तसा घातला होता. म्हणजे आपण असं इमॅजिन करू शकतो की त्यांच्याकडे घोडे नसतील, असेल तरी ते एकटे जात आहेत, किंवा काय माहीत त्यांना जखम झाली असेल, थकले असेल, आपल्याला त्या गोष्टीची कल्पना नाही आहे, तर ते पायी पायी चालत निघाले असेल, तर असं काही पण असेल. आणि जेव्हा फौजांना माहीत झाले, सगळे फौजा घोडे बिडे घेऊन निघाले एकदम फास्टमध्ये, वेळ कुठं मिळाला. तर मग बाजीप्रभू देशपांड्यांनी, म्हणजे त्यांचं प्लॅनिंग बघा, महाराजांविषयीची निष्ठा, की महाराज कुठे असतील, कुठं पोचले असतील, आपल्याला काय करायला पाहिजे, म्हणजे हे तुम्हाला कळतंय का, इतकी जी काही आहे निष्ठा महाराजांबद्दल. तर महाराजांना विशालगड गाठ्याला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करायला सगळे मावळे तयार होते. शेवटी तसेच झाले. बाजीप्रभू पडले, अनेक मावळे कापले गेले आणि त्याची नावे सुद्धा इतिहासाला माहीत नाही. बघा, फक्त राजे रजवाडे अशी त्यांची नावं जी काही आहे माहीत असतात, पण ही अशा देशासाठी कुर्बान झालेली, स्वराज्यासाठी कुर्बान झालेली, रयतेसाठी कुर्बान झालेल्या लोकांची नावं सुद्धा माहीत नाही. त्याच्यामुळं जे अभ्यासक म्हणतात किंवा इतिहासकार म्हणतात की इतिहास नव्याने लिहिला गेला पाहिजे, ह्या लोकांची नावं आली पाहिजे, ह्या लोकांची कुर्बानी आली पाहिजे, ह्या लोकांचं जे काही त्याग आहे, समर्पण आहे, रयतेविषयी, महाराजांविषयी, महाराज म्हणजेच रयत, रयत म्हणजेच महाराज, हे सगळं आलं पाहिजे. बाजीप्रभू अन ते बेनाम मुठभर मावळे का लढले असेल, त्यांना काय गरज होती. पुन्हा तीच भावना, कोणती, आपण मेलो तरी चालेल, पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा, ते कार्य पूर्ण व्हायला हवे, त्यासाठी हसत हसत मरण पत्करावे लागले. ते असे कार्य होती, अशीच त्यांची भावना होती. अशी अनेक उदाहरणं आहेत त्यासारखी. आपण एक नंतरचं उदाहरण पाहूया. आता शहेनशाह औरंगजेबचं नाव आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे. आता सध्या ते औरंगजेबची कबर हटवावी आणि ह्या सगळ्या गोष्टी वगैरे, नावं बदलणे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आपण औरंगाबाद चेंज करून काय ठेवलं, संभाजीनगर ठेवलं की अहिल्यानगर ठेवलं. ठीक आहे. सध्याचं औरंगाबादचं नाव काय सांगा बरं. ठीक आहे, कन्फर्म माहीत करून घेऊन या. ठीक आहे. चूक आहे का बरोबर आहे ते तुम्ही करून ठेवा. ठीक आहे. बघा, आता औरंगजेबचं नाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आता इनामी सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यासमोर महाराजांना हार पत्करावी लागली. म्हणजे जो औरंगजेबचा इमानी सरदार होता, मिर्झा राजे जयसिंग त्याचं नाव होतं, तर त्याच्यासमोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्यास जावे लागले. आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग नव्हता, म्हणून पुन्हा शकळ लढवली, म्हणजे पुन्हा एक आयडिया केली आणि महाराज पसार झाले. पसार होताच बिछाणावर एक जण शिवाजीचे सोंग करून झोपला होता. म्हणजे शिवाजीला अडवून तिथं बंदी करून ठेवलं, अडवून ठेवलं. आणि असंच अजून एक आयडिया केली, अजून एक युक्ती केली आणि काय केलं की तिथं शिवाजी महाराज जिथं झोपले होते तिथंच दुसऱ्या जणांना झोपलं. एक जण त्याचे पाय चेपत होता. पसरवायला संधी मिळाली. डाव उघडीस यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्यात राजांनी दूर निघून जावे म्हणून ही रचना केली होती. आता हे सोंग कोणी केलं, तर त्याचं नाव होतं मदारी मेहतर आणि फिरोजी फर्जत. म्हणजे काय की त्यांना हे केलं होतं आणि महाराज असल्यामुळं पण तिथं पण एक रिस्पेक्ट होता. ते झोपले होते आणि महाराजांचे पाय जे काही आहे एक जण चेपत होता, तर त्याच्यामुळं महाराज निसटले. त्यांच्या जागी कोण हे झाले, मदारी मेहतर आणि फिरोजी फर्जत. आपल्याला ही नावं लिहून घ्यायची आहे. मदारी
मेहतर. मेहतरला कोणी कोणी मे ह तर असं पण लिहितात, त्याच्यामुळं काही फार कन्फ्यूज व्हायचं नाही. मदारी मेहतर अन काय दुसरं नाव हिरोजी फर्जत. मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जत. ठीक आहे, लिहून घ्यायचे नावं. तुम्हाला अजून कोणकोणत्या मावळ्यांची नावं माहिती आहे सांगा बरं. गुड. अजून कोणाकोणाची नावं माहिती आहे तुम्हाला सांगा. तर बघा, त्याच्यामुळं मदारी मेहतर आणि जे हिरोजी फर्जत आहे तर ते लवकर असे अगर उशिरा डाव जर यांना कळाला, येणारच होता ना डाव उघडीला, तर त्याच्यामुळे आपण पकडले जाणार अन बेमोत मारले जाणार याची मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जतला जाण नव्हती. होती म्हणजे नव्हती म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. नव्हती का? होती. त्यांना माहित आहे महाराज निसटून गेले, आपण महाराजांच्या जागेवर आहो म्हणजे काय आहे की आपण मारले जाणार आहोत. ठीक आहे. मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे का तयार झाले? पुन्हा तेच उत्तर. शिवाजीने जे काही कार्य सुरू केलेले आहे स्वराज्याचं, स्वराज्य निर्मितीचं, ते पूर्ण व्हायला हवे, ते टिकायला हवे आणि आपण मेलो तरी चालेल, हीच ती भावना. आता बघा, आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावं, अशी किमया शिवाजी राजे करू शकले. म्हणजे आपण कोणातरीसाठी जीव द्यावा. म्हणजे तुम्हाला वाटतं का तुम्ही कोणासाठी तरीसाठी जीव द्यावा? कोण आहेत का तुमच्या आयुष्यात असे की ह्या व्यक्तीसाठी बाबा मी जीव द्यावा? तर बघा, एक सामान्य माणसे, सैनिक, मावळे, सामान्य घरातली सामान्य माणसे ते शिवाजी महाराजांना हसते हसते, शिवाजी महाराजांसाठी हसते हसते जे काही आहे त्यांनी प्राणपणाला लावलं, प्राण दिलं, मृत्युमुखी पडले. पण त्यांचं जे काही लढणं आहे ते दुर्मुखी गाजवून जहांगीरी अन इनाम मिळवण्यासाठी नव्हतं. म्हणजे जर आपण इतर राजांचा विचार केला तर इतर राजांसाठी लढणारे होतेच की, नाही असं नाही, पण त्यांच्या लढाईत आणि ह्या लोकांच्या लढाईमध्ये काय फरक आहे? तर अशा लढाईमध्ये काय आहे, इनाम मिळवण्यासाठी, काहीतरी जहांगीरी मिळवण्यासाठी, सोनं मिळवण्यासाठी, काहीतरी भेटवस्तू मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या. पण शिवाजी महाराजांचे जे काही सहकारी होते, मावळे होते, त्यांची जी काही जनता होती, तर कुठल्याही इनामासाठी त्यांनी काम केलं नाही, तर महाराजांसाठी, रयतेसाठी हे काम केलेलं आहे. आता शिवकार्यात लढवय्ये सैनिक तर सहभागी होतेच, परंतु सर्वसामान्य रयत सुद्धा आपापल्या परीने जी काही आहे ती सहभागी झाली होती. हे फार महत्त्वाचं होतं की म्हणजे फक्त राजाच राजाचं काम करतोय हे बघा. कोणतं पण शासन चालवायला ना, तिथली जी काही प्रजा आहे, तिथली लोक जी काही आहे त्या व्यवस्थेसोबत, शासनासोबत, त्या राजासोबत तुम्ही जिथं काम करत असाल, तुम्ही समजा तिथले हेड असाल, तुम्ही कोणतेतरी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असाल, तुमच्याकडे 10-15 लोक काम करणारे असतात, तर ते काम काही फक्त एका व्यक्तीने होतं का? नाही. त्या व्यक्तीला प्रत्येकांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवून ते त्यांच्याकडून काम करून घेता आलं पाहिजे आणि त्या लोकांनाही वाटलं पाहिजे की बाबा हे सुद्धा आपलं आहे. म्हणजे शिकण्यासारखं आहे बघा. हे म्हणजे घरामध्ये लागू पडतं, तुम्ही जिथं नोकरी करता तिथे लागू पडतं. म्हणजे हे महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. जर तुम्ही फक्त तुमचा स्वतःचा स्वरूप दाखवत राहिले, मी राजा, मी राजा, मी हे आहे, मी ते आहे, पण बाकीच्या लोकांना वाटतं अरे आम्ही कोण आहे, आम्ही आमचं काम करणार नाही तर नाही करणार, जाऊ दे, काय हो नाही तर नाही हो. पण जेव्हा त्यांना स्वतःच आपसूक अशी भावना होईल की बाबा हे ऑफिस सुद्धा आमचं आहे, हे आम्ही चांगलं काम केलं तर ऑफिसचं भलं होणार आहे, मी चांगलं काम केलं तर गावाचं देखील भलं होणार आहे, हातभार लावणार आहे. समजा उदाहरणार्थ एक सरपंच आहे, सरपंच जर आरेजावी करत असेल, माझं मी पण आहे, करते कर, स्वतःचं अहंकार दाखवत असेल, तर ते रयतेला वाटणार, तो म्हणणार फूट, त्याला खूप ॲटिट्यूड आहे, मी काही करणार नाही. पण जर
सरपंचच म्हणेल की हे आपलं गाव आहे, आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचं आहे, आपला परिसर आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे, त्याच्यामुळे आपले गाव, सगळ्यांची घरे, सगळ्यांचा परिसर सुंदर दिसेल. मग त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला का मी पण करू लागतो. मग त्याला पाहून जे काही आहे लोकांचाही पुढाकार वाढेल, त्यांनाही वाटेल अरे हो हो आपणही सुद्धा ग्राम स्वच्छ ग्राम योजनेमध्ये भाग घेऊ, त्याच्यामध्ये क्रमांक मिळवू. पण जर सरपंच असं म्हणत असेल ए तू हा कचरा उचल, हे काय करून ठेवलंय, उचल उचल, तर त्याला असं वाटतं रे मी कशाला करू बाबा. म्हणजे हे काय, हे एक प्रकारची काम करून घेण्याची एक पद्धत जी काही आहे आपल्याला महाराजांकडून शिकायला मिळते. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. तर बघा आता नेक्स्ट जे काही आहे ते आपण बघू. आता शिवकार्यामध्ये लढवय्ये सैनिक सहभागी होतच होते आणि रयत सुद्धा जी काही आहे सहभागी होत होती. राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी होत असे तेव्हा ते कार्य यशस्वी होत होतं. खरं म्हणजे ते कार्य राजाचं नसतं तर रयतेचं असतं, म्हणूनच ते यशस्वी होतं. तुम्ही जिथं कुठं काम करता तर त्या कामाच्या ठिकाणी तुम्ही तसं लोकांना जो काही आहे फील द्यायला पाहिजे का हे तुमचं आहे, तुमच्यासाठी आहे, हे गाव तुमच्यासाठी आहे, हे गावातलं होणारं प्रत्येक काम, ज्या गावातल्या सुविधा तुमच्यासाठी आहेत, अशा प्रकारे. ठीक आहे, तर शिवकार्य जे काही आहे असं प्रकारे रयतेचा खूप मोठा पाठिंबा होतो. लोक मरायला सुद्धा तयार होती, हवं ते करायला तयार होती रयतेसाठी. ठीक आहे, तर रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचं ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीनं सोप्या अन रोखठोक भाषेत कविता करून नोंदवून ठेवलं आहे. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उर्वीन राई राई एवढ्या. राई म्हणजे मोहरी. तर कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचं. धामधुमीचा काळ आहे, सैनिक शिपाई तर सोडा पण शेतात नांगरणाराही साधा शेतकरी सावध आहे. कुणाचे सैनिक कुठं जातात इकडं त्याचं लक्ष आहे. स्वराज्य कार्यात दगाफटका करणारा कुणी आढळला तर त्याला चांगला काय केला पाहिजे, हटकवला पाहिजे, अशी सगळी जी काही आहे ती सगळी भावना आहे. बांधावरून चार घोडेसवार जाऊ पाहत होते. शेतकऱ्याचा 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा धिटाईने त्यांना अडवतो आणि सांगतो, खबरदार खबरदार पुढे जाल तर चिंधड्या उडवीन. तुम्ही कोण आहात. आता बघा हे थोडंसं मी अगोदरचं सांगते की म्हणजे रयत सुद्धा ती स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये प्रचंड गुंतलेली होती. कोण कुठं जातंय, कोण काय करतंय, कोण काय नाही करतंय, कोण कुठं जातंय, सगळं लक्ष. म्हणजे शेतकरी जरी शेतामध्ये नांगरणी करत असल्या, स्त्रिया सुद्धा त्यांचं लक्ष असायचं की बाबा आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे, आपल्या आजूबाजूला कोणी नवीन व्यक्ती दिसतोय का, आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे, काहीतरी संशयास्पद गोष्टी. तर मग हे सगळं करताना लहान मुलांना सुद्धा ह्या गोष्टी त्यांच्या अंगवळणी पडल्या होत्या. तर त्याचंच उदाहरण आहे की एक लहान कोवळासा एकदम टीनेजर जो काही मुलगा आहे तो जेव्हा जात होते आणि जाताना तेव्हा त्यांना विचारलं की कोण आहात तुम्ही, खबरदार पुढे जाल तर चिंधड्या उडवील. तर बघा तर तुम्हाला थोडं हसू येईल समोरचा भाग जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा. तर हा जो पोरगा होता तर हा घोडेस्वारांना दम देतो, भीत नाही. त्याला वाटतं आपण सुद्धा हे केलं पाहिजे, हे आपलं कार्य आहे. शिवाजी राजा काहीतरी चांगलं करतोय आणि आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे. आता बघा पुढे कवी सांगतो, काय म्हणतात कवी की हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेसवारला दम देत होता तो कोण होता, शिवाजी महाराज होता. म्हणजे त्याला शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कोण आहे माहीत नव्हते, त्यांनी ऐकलं होतं महाराज महाराज महाराज. आणि एकदा शिवाजी महाराज असे जात होते घोड्यांनी आणि त्यांना दम दिला की तुम्ही जर समोर गेला तर तुमच्या चिंधड्या करेल. पण ते महाराजांना कळालं की बाबा हा मला उद्देशून नाही म्हणते, याला मी माहीत नाही, तर याचा जो उद्देश आहे हा स्वराज्यासाठी आहे. तर त्या पोराने शिवाजी पाहिलंच नव्हता कधी शिवाजी महाराजांना, फक्त काय ते ऐकलं होतं. ओळखही काही नव्हती, काही घेणं देणंही नव्हतं. पण तो शिवाजीच्या कामामध्ये काय करत होता,
मदत करू पाहत होता. म्हणजे पूर्ण गावांमध्ये, लोकांमध्ये, प्रजेमध्ये, रयतेमध्ये जे लोक हा शब्द जरी आपण घेतला तरी त्याला किती समानार्थी शब्द आहे. प्रजा, रयत, या प्रकारे. तर बघा आता शिवकाळामध्ये शिवाजीच्या सहकार्यामध्ये सर्व सैनिक जे काही आहेत, त्यानंतर सर्व रयत ही भावना शिवाजी तयार करू शकला. ह्यातच त्याचं वेगळेपण सामावलेलं आहे. असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढाईतच होतात. इस्टेटच्या लोभाने जे लढतात अन मरतात त्यांची नोंद ठेवावी असं इतिहासाला वाटत नाही. लढाईच्या धूम शक्रीत लढाईचे जी काही चक्र असतं तर अनेकदा छोटी मोठी माणसं भीम पराक्रम गाजवतात. युद्धाच्या धुंदीत मरण पत्कारतात. जहागीर मिळवण्यासाठी किंवा मिळवलेली टिकवण्यासाठी पराक्रम सुद्धा केले आहेत. पण प्रलोभनाविना जाणून बुजून मृत्यूला कवटाळण्या पराक्रमाची जातच वेगळी असते. म्हणजे कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, कुठल्याही प्रकारचं प्रलोभन नाही. मला संपत्ती पाहिजे, हे माझ्या नावावर झालं पाहिजे, किंवा मग माझा स्वार्थ बघेल असं नाही. तर रयतेसाठी, जनतेसाठी रयतेचं आयुष्य सुखकर व्हावं, त्यांना जगता यावं, 2 वेळचं खाता यावं, चांगली झोप लागावी, डोक्यात टेन्शन नसावं, शांतता नसावी. तर अशा प्रकारचं जे काही आहे रयतेचं राज्य आणि लोकांचं राज्य. बघा संपत्ती जे काही आहे मेल्यावर पडून राहते, पण एखादं जर चांगलं काम झालं तर काय होतं, ते पिढ्यानपिढ्या लोकांमध्ये काय राहतं ते नाव. तर अशा प्रकारे जे काही आहे, जेव्हा अब्दुल कलाम गेले तर तेव्हा त्यांच्या अकाउंटवर, म्हणजे माझ्या माहिती तरी प्रमाणे खूप कमी पैसे होते किंवा नव्हते, पण ते मरण्या अगोदरच त्यांनी हे करून दिलेला. त्यांचा खर्च काही नव्हता. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला हवे तेवढे पैसे ठेवा, पण जाताना सुद्धा त्यांनी ते दान केले होते. त्यांचं लग्न नव्हतं झालं, त्यांनी ऑलरेडी डिसाईड केलं. म्हणजे आपण जर इतिहासामध्ये पाहिलं तर काही लोक आपल्याला अशी दिसतात की मला राष्ट्राला वेळ द्यायचा आहे, मला समाजकार्याला वेळ द्यायचा आहे, मला ह्या गोष्टीला वेळ द्यायचा आहे, त्या संशोधनाला, सायंटिस्ट लोक पण, की मला संशोधनाला माझं आयुष्य वाहून घ्यायचं आहे. तर मग ते प्रत्येकाचा आपापला प्रेफरन्स असतो, की ते म्हणतात की मी लग्न करणार नाही कारण मग वेळ द्यावं लागेल. पण आजकालचे काही कपल्सचं असं आहे, त्याला डबल इन्कम नो किड्स, डिंक असं ते नवीन आलेलं आहे, तुम्ही बघून घ्याल. तर डबल इन्कम नो किड्स म्हणजे काय, की आम्हाला आमचं राहायचंय, मूल नको, आम्ही दोघं राहणार. किंवा त्याचं एक दुसरं कारण असंही आहे की आत्ताचं आपण जे जग पाहतो, म्हणजे बऱ्याच गोष्टी ढासळलेल्या आहे, पर्यावरण, खाण्याचा दर्जा, सगळ्या गोष्टी. तर ह्या वातावरणात आम्हाला आमचं मूल जे काही आहे ते आणायचं नाही. किंवा दुसरा पैलू, आजकालचं जे काही बेरोजगारीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये मुलांना वाढवणं, त्यांचा खर्च करणं बाबा शक्य नाही, आमच्याच्यानी झेपत नाही, असे दुसरे कारण आहेत. तिसरे कारण आहे की आम्हाला नकोच, आम्हाला आमच्यासाठी जगायचं, किंवा आमचं जे काही संशोधन आहे, अभ्यास आहे, शिकणं, असे वेगवेगळे. आजकाल तुम्ही पेपर वगैरे वाचत असाल, बातम्या, तर डिंक नावाची कॉन्सेप्ट आली की आत्ताची जी काही कपल्स आहेत तर त्यांना डबल इन्कम नो किड्स, आणि असं काही जण म्हणतात की चाइल्ड फ्री विथ काय, म्हणजे मर्जीनुसार आम्ही चाइल्ड फ्री आहो, म्हणजे आमच्या मर्जीनुसार आम्हाला मूल नको, असं सुद्धा आलेलं आहे. तर हा झाला दुसरा मुद्दा. पण अशा प्रकारे जे काही आहे, म्हणजे प्रत्येकाचे आपापले प्रेफरन्स असतात. कोणी लग्न राहून, कोणाला वाटते की मी संसारात राहून, जसं आपण वारकरी बघत होतो संप्रदाय मागेचे, काही ठिकाणी आपण काही संप्रदाय पाहिले किंवा काही पंथ पाहिले, त्याच्यामध्ये असं होतं की संन्यास, सगळं सोडून तुम्ही संन्यास घ्या. वारकरी संप्रदायामध्ये काय सांगितलंय की तुम्ही घरी राहून सुद्धा ईश्वर भक्ती करू शकता, देवाचं परमार्थ साधू शकता. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी मत आहे. मग याचा अर्थ हाच नाही की आपण तेच घेतलं पाहिजे. तसं आपल्याला काय चांगलं वाटतं, आपली आवड कशात आहे, आपल्याला काय जमणार आहे, आपल्याला काय जमणार नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण स्वतः अभ्यास करून ठरवलं पाहिजे. आता मी अब्दुल कलामांचं उदाहरण दिलं, याचा अर्थ असा नाही का बाबा
तुम्ही लग्न करू नका आणि तुम्ही असं करा तसं करा, नाही. ते आपण प्रेरणा घ्यायची की आपल्यासाठी काय सूट होतं, आपल्याला त्या व्यक्तीमधून किंवा त्या व्यक्तिमत्वातून आपल्यासाठी काय योग्य आहे किंवा आपल्याला काय करता येईल. ठीक आहे. आता शिवाजी महाराज, बॅक टू द शिवाजी महाराज. तर मग काय आहे की शिवाजी महाराजांचे जे काही सहकारी आहे व त्यांची जी काही रयत आहे, तर शिवाजीच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होती. ही गोष्ट जी काही आहे ते निर्विवाद आहे. शिवाजीच्या काळातील त्यांच्या रयतेला शिवाजीचे कार्य हे शिवाजीचे राज्य आपले राज्य आहे असे वाटत होते. पण असे का होते? शिवाजीने असे काय केले होते की रयतेला त्यांनी जे काही आरंभलेलं किंवा सुरुवात केलेलं कार्य आहे ते आपलं वाटावं? इतर समकालीन किंवा मागे पुढे झालेल्या राजांना जी रयतेची निष्ठा मिळाली नव्हती ती शिवाजी राजांना का मिळाली, असा खरा प्रश्न आहे. इतर राजे रयतेशी वागत ही रीत, शिवाजी महाराज रयतेशी वागत ती रीत, म्हणजे पद्धत, की इतर राजे ज्या पद्धतीने रयतेशी वागत होते आणि शिवाजी महाराज ज्या पद्धतीने रयतेशी वागत होते, तर त्याच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे. तर आता आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. तर बघा, तर आता आपल्याला थोडंसं जहांगीरदारी, गावगाडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे. जहागिरी, इनामदारी, वतनदारी व गावगाडा. ठीक आहे. लिहून घ्या, व्यवस्थितपणे लिहून घ्या. जसं लिहिलं डॅश डॅश करून तसंच लिहायचं आहे. ते आपल्याला लिहायचं आहे. क्लिअर? लिहून झालं? ठीक आहे. आता आपण बघूया का कोणती पद्धत होती, शिवाजी महाराजांनी असं काय केलं. तर बघा, त्या काळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे, कोण आला कोण गेला ह्या संबंधी फारशी फिकीर नव्हती. म्हणजे कोणी आला कोणी गेला काही माहीत पण नाही, फिकीर पण नाही, काही त्यांना परवा नसे. कुणीही राज्य आला किंवा गेला, कुणाचेही राज्य आले तरी सामान्य रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता, काहीच फरक नव्हता पडत. त्यांचं दुःख, दैन्य, राहणीमान, दारिद्र्य, उपासमार, भूकमार तशीच होती. त्यांना तरी काय पडलंय ना, त्यांचं पिकवायचे, आलेलं त्यांच्या वाटेला सहन करायचे, कधी खायचे कधी नाही खायचे, उपासमार करायचे, जगायचे मरायचे, हेच. त्यांना काही पडलेलं नव्हतं. जवळजवळ आता गावांचा विचार केला तर गावं जवळजवळ स्वयंपूर्ण होती. स्वयंपूर्ण एक गावगाड्याची यंत्रणा होती. पाटील होता, कुलकर्णी होता, बलुती होती, म्हणजे बारा बलुतेदार ते गाव चालवित होते. बारा बलुतेदार माहित आहे तुम्हाला कोण कोण? नाही, 12 बलुतेदार म्हणजे हो त्यांनी लिहिलेलं आहे, अगदी बरोबर. पण कोण 12 बलुतेदार म्हणजे कोण? 12 लोक कोणती? तर बघा, 12 बलुतेदार म्हणजे काय की बघा, आता आपल्याला आता उदाहरण एक सोपं सांगायचं झालं की एक गाव आहे, ते गाव चालण्यासाठी काहीतरी व्यवसाय लागतात. उदाहरणार्थ समजा आपल्याला जेवण बनवायचं आहे तर तेल लागणार, भांडी ठेवायची, त्या काळामध्ये काय असं मेटलची भांडे नव्हती, असेलही पण त्यातल्या त्यात मातीची भांड्यामध्ये स्वयंपाक, भाकरी, पाणी ठेवणं, सगळ्या गोष्टी चालायच्या. ठीक आहे. तर त्याच्यानंतर कपडे, चपलांसाठी चांभार,
त्याच्यानंतर न्हावी, केस कटिंग वगैरे करायला. तर ह्या ज्या काही एक गाव चालण्यासाठी जे काही गरजेच्या गोष्टी आहेत तर त्याला त्याच्या त्याच्या व्यवसायानुसार जे होते नाव देण्यात आले तर ते आहे 12 बलुतेदार. कोणतेही लिहून घ्या, तुम्हाला नेहमी कामी येईल. ठीक आहे. तर काय कोणी लिहिलं म्हणून, म्हणजे कोणी लिहिलं म्हणून? शंकरराव पाटील. खरं, सॉरी, शंकरराव खरात. हां, तर बघा हे तर आहेच, पण शंकरराव खरात यांनी 12 बलुतेदारवर लिहिलेलं आहे, म्हणजे ते साहित्यिक अंगाने लिहिलेलं आहे त्याच्यावर. मग हो हो, तर ते थोडं साहित्यिक अंगाने आहे, साहित्यिक वैचारिक अंगाने, की बाबा कसं हे केलं, मग अन्याय कसे झाले, अत्याचार वगैरे, हे एकंदरीत जे काही साहित्याच्या मूल्यातून उभं राहिलेले ते आहे. ठीक आहे, लिहून घ्या 12 बलुतेदारांची नावे. पहिली हा कुंभार. त्यानंतर लिहा कोळी. कोळी म्हणजे कोळी. हे मासे पकडणे, कोळी. त्याच्यानंतर लिहा गुरव. गुरव म्हणजे काय असतं की म्हणजे ते देवासंदर्भातच एक आहे की असे, म्हणजे 2 अर्थांनी पाहिलं जातं की गाई म्हशी देव यांचं जे सगळे करतात ते अशी गुरव, म्हणजे प्राण्यांशी पण संबंधित आहे आणि देवांशी पण, असे 2 त्याचे भाग आहेत. तर तेवढं आपण लक्षात, हे आपल्याला विचारत नाही कोणते काम करतात, आपल्याला माहितीसाठी. हां, त्यानंतर लिहा चांभार. त्यानंतर लिहायचे मातंग. त्यानंतर हे मातंग म्हणजे मातंग मेहतर जे म्हणतात आपल्याला की ढोऱ्यांचं जे ढोर आहे, समजा एखादं ढोर मोठं प्राणी गावातले ते मरण पावले तर मग त्यांना ते ओढत घेऊन जाण्याचं काम जे काही आहे, मातंग यांना मांग पण म्हणतात. मांग असं पण म्हणतात. आणि हा जो काही आहे, ठीक आहे. त्यानंतर तेली. पण 12 बलुतेदार हा कथासंग्रह बघू त्याच्यात काय आहे नंतर. ठीक आहे. नंतर तेली. त्याच्यानंतर लिहा नावी. नावी म्हणजे केस कापणे, शेविंग वगैरे, नावी. त्याच्यानंतर लिहा परीट. परीट म्हणजे माहिती आहे का? परीट हे पक्षासंदर्भात वगैरे, पक्षासंदर्भात ना. ठीक आहे, नंतर तुम्ही ते बघून घ्या डिटेल मध्ये, तुम्हाला नंतर शोधायचं असेल तर. ठीक आहे. नंतर लिहा सोनार. नंतर लिहा लोहार. लोहाच्या पण वस्तू होत्या. मेटल्सचा शोध लावला होता तेव्हा, कारण खूप जुना आहे, म्हणजे आपण हडप्पा संस्कृती वगैरे त्या काळातला, तेव्हाच ते आले होते. नंतर लिहा शिंपी. म्हणजे आपण त्यांना असं म्हणू शकतो की झालं शिंपी, झालं का शिंपी. माडी म्हणजे बाग फुलवणारे, बागकाम करणारे वगैरे. ठीक आहे, फळबागा वगैरे असं. आता बघा, म्हणजे तुम्ही बलुतेदार असं लक्षात ठेवू शकता की बाबा गावाच्या ज्या काही रोजच्या गरजा आहेत तर ते भागवणारे व्यावसायिक अशा प्रकारे. ठीक आहे. आता बलुतेदार झाले. आता अलुतेदार पण एक अशी टर्म आहे. तर अलुतेदार म्हणजे काय की हे कमी महत्वाच्या स्वरूपाच्या ज्या काही गरजा पूर्ण करणारे व्यावसायिक होते. हे गाव कामगार वतनदार असत आणि त्यांना पिढ्यानपिढ्या तेच काम करण्याची परंपरा होती. ठीक आहे. म्हणजे आता थोडंसं अलुतेदार आणि बलुतेदार आपल्याला माहित पाहिजे, महत्वाच्या टर्म्स आहे. ठीक आहे. तर बघा, आता हे जे बलुतेदार होते, तर समजा
थोडं असं सांगते म्हणजे समजून येईल, ठीक आहे. तर हे ह्यांना कारू आणि नारू म्हणायचे. हे बलुतेदार आणि हे आहे अलुतेदार. यांना काय म्हणायचे? कारू. यांना म्हणायचे नारू. कारू आणि नारू, ठीक आहे. तर बघा आता हे गावच्या महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा पूर्ण करणारे व्यावसायिक होते. त्यांच्या व्यवसायाशिवाय शेतकऱ्यांचे फारसे नडत नसे, त्यामुळे त्यांना अधिक महत्त्व व मोबदला मिळत असे. यामध्ये मग आपण पाहिलेल्या त्या जाती. त्याच्यानंतर अलुतेदार म्हणजे काय की तुलनेत कमी महत्त्वाचं जे काही काम आहे कधीतरी लागणारं अशा प्रकारे. तर त्यांच्या व्यवसायाशिवाय काय आहे शेतकऱ्यांचं काम चालू शकत होते, जसं की शिंपी लोक आहे, खाटीक आहे, गोंधळी आहे, तराड आहे, तांबोडी आहे. तर यांचा समावेश आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. कळलं तुम्हाला? अशा प्रकारे, ठीक आहे. तर बघा आता ह्याचं जे काही वर्णन आहे ना थोडंफार, तर ते महकावितीची जी बखर आहे, महकावितीची बखर, तर ह्या महकावितीची बखर आहे ना, तर त्याची प्रस्तावना कोणी लिहिली सांगा बरं? तुम्हाला लिहून दिलं होतं. गुड, ठीक आहे. तर विका राजवाड यांनी लिहिले. तर विका राजवाड यांनी हे असे जे आहे याच्याबद्दल तर त्याबद्दल लिहिलेलं आहे, ठीक आहे. आता बघा आता हे जे काही 12 बलुतेदार होते तर ते गाव चालवत होते आणि गावगाडा हाकीत होते, राज्य बदलीत होते. तरी ह्या गावगाड्यात फरक पडत नव्हता. वतनदार जे होते ते भरमसाठ काय करत होते? वसुली करत होते, रयतेवर अन्याय करत होते, त्यांच्या विरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळत नव्हती म्हणून कुणी मागत नव्हते. आता समजा तुम्ही तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला, एखाद्या उदाहरणार्थ एक सागर नावाची व्यक्ती आहे, तिच्यावर अन्याय अत्याचार झाला, ती गेली, 2 वेळा गेली, 3 वेळा गेली, 4 वेळा गेली. किंवा उदाहरण एखादं घर आहे तिथं चोरी झाली आहे बाबा 10-15 लाखाची, ते गेले पोलीस स्टेशनवाले, 2, 10, 15, 20 वेळा जाऊन आले. परत चोरी झाली, परत गेले. तिसऱ्यांदा चोरी झाली, ते काही जाणार आहेत का? नाही. का नाही जाणार आहे? का नाही? कारण दाद मिळतही नाही आणि मिळत नव्हती म्हणून काय झालं? ते जातही नाही. तर अशा प्रकारे तेव्हा तिथं परिस्थिती झालेली होती, म्हणजे कोणाला कोणाचं काही लेणं देणं नव्हतं. तर राज्य बदलली तरी कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहांगीरदार तेच असत. आता हे सर्वजण पटापट निष्ठा बदलीत. ज्यांचा जय झाला असेल, ज्यांचं राज्य असेल त्यांना निष्ठा अर्पण करीत, स्वतःचे वतने शाबूत राखीत, रयतेला छळीत, वसूल करीत अन राजाला हिस्सा नेऊ देत. जोवर छळ चालू होता तोवर रयतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा व माल वतनदार कोणत्याही राजाला नेऊ देतात व किती देतात याच्याशी कर्तव्य नव्हते. समजलं? हे जे सगळे होते वतनदार, जहागीरदार, ते काय करायचे? शेतामध्ये उत्पादन हो अथवा नाही हो, हे जे सगळे 12 बलुतेदारांकडे यांचा बिझनेस व्यवसाय चालू अथवा नाही चालू, घरी काही धान्य खायला आहे का नाही आहे, त्यांच्याशी त्यांना काय देणं? यायचं, लुटायचं, वसुली करायची. तुम्ही तिकडं काही करत बसा, आम्हाला माहित नाही, आम्हाला इतकं इतकं पाहिजे, घेऊन चालली जायची. मग जे असेल ते घेऊन जायची, ठीक आहे. त्याच्यामुळं काही कोणाला हे नव्हते. मग हे सर्व जे राजे होते, हे जे काही सर्व राजे तर ते काय होते? एक प्रकारचे लुटारू राजे होते याच्या अगोदरचे, किंवा लुटारूंचे म्होरके अशी रयतेची समजूत. त्या दिवशी असं शिकवत होते, खूप असं मन लावून शिकवत होते एक दिवस. तर एक सर होते, ते असे बघत होते, एक जॉग्राफी शिकव कोणते तरी सर, तसे बघत होते आणि जसं अचानक लक्ष गेलं आणि मी खूप घाबरून गेले. असं त्या दिवशी क्लासमध्ये झालं होतं. म्हणजे जेव्हा आपण असं खूप गुंग होऊन जातो आपल्या कामामध्ये, तेव्हा मग असं थोडं आपल्याला होतं, ठीक आहे. तसं आज थोडंसं जास्त प्रमाणात नाही, पण एक थोड्या प्रमाणात आज झालेलं आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. तर बघा आता मग ह्यावर विका राजवाडे यांनी जे काही महकावितीची बखर आहे या पुस्तकाच्या, त्यांनी ते पुस्तक नाही, त्याच्या पुस्तकाची त्यांनी प्रस्तावना लिहिली. प्रस्तावना वेगळं, पुस्तक वेगळं. प्रस्तावना म्हणजे काय? पुस्तकाच्या सुरुवातीचं जे पान असतं ज्याच्याबद्दल लेखकाबद्दल, त्या पुस्तकाबद्दल लिहिलेलं असतं,
ती असते प्रस्तावना, की जसं आता आपण पाहिलं की पी.बी. सावंत यांनी शिवाजी कोण होते या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली, की ती का वाचावं, ते किती महत्त्वाचं आहे. तर पी.बी. सावंत जे उच्च न्यायालयाचे कोण होते, न्यायाधीश होते. तर त्यांनी लिहिले की हे पुस्तक इतकं महत्त्वाचं आहे की हे लिहून गोविंद पानसरे यांनी काय केलेलं आहे, सामाजिक चळवळींवर आणि समाजावर काय केलेलं आहे, उपकार केलेले आहेत. म्हणजे इतका मोठ्या न्यायाधीश, इतका मोठ्या प्रचंड मोठ्या हुद्द्यावर बसलेला जो काही व्यक्ती तो अशा भाषेमध्ये हा पुस्तकाचं 70 पानाच्या पुस्तकाचं वर्णन करतो, म्हणजे ते पुस्तक किती महत्त्वाचं आहे. तर त्यांनी असं सांगितलं का हे पुस्तक घरोघरी शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक व्यक्तीकडे याचा प्रचार प्रसार करणं जे काही आहे ती आपली सगळ्यांची जबाबदारी असं त्यांनी जे काही आहे ते सांगितलेलं आहे. तर बघा आता राजवाडे काय म्हणतात, गेल्या 3000 वर्षात हिंदुस्थानाने जी देशी आणि परदेशी सरकारे होऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंभ चोराची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे. कारण काय आहे, त्यांनी जनतेला काय दिलं नाही, काय यायची लुटायची, कर द्या, हे द्या, ते द्या, नसेल काही घरात धान्य उचला, जे मिळेल ते उचला, घेऊन गेले. तिथं जनता मरो जगो उपासमार राहो काही करो त्यांना काही पडलं नव्हतं. त्याच्यामुळे जनतेलाही काही पर्वा नव्हती, कोणी आलं कोणी गेलं. त्यांना माहिती आहे अरे कोणी पण आलं तरी आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाही, आपले दिवस काही बदलणार नाही. पण शिवाजी महाराज याला काय होते, अपवाद होते. दूर ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असलेल्या मार्क्सने सुद्धा अपुरे साधने असताना असाच निष्कर्ष काढला होता. तुम्हाला माहिती आहे आपल्याला अभ्यासाला मार्क्सवाद आहे. जेव्हा आपण वेगवेगळे विचार प्रवाह शिकू, आपल्याला वेगवेगळे प्रवाह आहे मराठीच्या साहित्याला, तर त्याच्यामध्ये आपल्याला मार्क्सवादी प्रवाह सुद्धा आहे. त्यांना पण द्या. तर काय आहे की त्याच्यामध्ये मार्क्सवाद म्हणजे खूप मोठा, म्हणजे मार्क्सवादी चळवळच आहे आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर कार्ल मार्क्स, तुम्हाला जर कार्ल मार्क्स वाचायला मिळाली, द मॅनिफेस्टो नावाचं त्यांचं एक छोटूसं पुस्तक आहे, एकदम छोटंसं. तर मार्क्सवाद म्हणजे काय की बाबा श्रीमंत श्रीमंतच होत जातात आणि गरीब गरीबच होत जातात. न्याय काम सगळ्यांसाठी काय असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या कारखान्याचा मालिक समजा 8 तास काम करत असेल तर त्याचा पगार किती, आणि ॲक्च्युअली ती जी काही कंपनी आहे, फॅक्टरी आहे, त्याच्यातले जे मजूर आहेत ते 8-8 तास काम करतात, त्यांचा रोजगार किती, ही जी दरी आहे. तर हे सगळं जे काही आहे कार्ल मार्क्स यांनी मांडलेलं आहे. तर त्याचं जे द मॅनिफेस्टो पुस्तकाचं नाव लिहून घ्यायचं आहे, कार्ल मार्क्सचं जो मॅनिफेस्टो, हे पुस्तक मिळालं तर मराठीत उपलब्ध आहे, 15-20 रुपयाला आहे. म्हणजे इतके सुंदर सुंदर पुस्तक खूप कमी पैशात आहे. द मॅनिफेस्टो, मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा, मॅनिफेस्टो. कार्ल मार्क्सची म्हणजे खूप मानतात लोकांना. म्हणजे आपलं जे मराठी साहित्य आहे असं म्हणतात की ते कार्ल मार्क्सच्या विचारसरणीने प्रभावित झालेलं आहे मराठी साहित्य. म्हणजे तुम्ही विचार करा की मार्क्सवाद किती महत्त्वाचा आहे. कार्ल मॅनिफेस्टो जाहीरनामा. बघा आता जाहीरनामा जे आहे ना, तुम्हाला असा विचारला प्रश्न, जाहीरनामा कोणी लिहिला, त्याचं उत्तर आहे नारायण सुर्वे. त्यांचा हा कविता संग्रह जाहीरनामा. मॅनिफेस्टोचा मराठीत अर्थ जाहीरनामा होता. पण जर तुम्हाला प्रश्न असा आला की जाहीरनामा बाबा हा कविता संग्रह कोणाचा, तो नारायण सुर्वे, तुम्ही तिथं म्हणजे ऑप्शनमध्ये नक्कीच तसं देणार नाहीत ते कार्ल मार्क्सचं नाव. पण हे माहीत पाहिजे जाहीरनामा म्हणजे काय की हे बाबा. आता जसं जाहीरनामा काय असतो की बाबा एखादी सरकार येणार आहे निवडून, म्हणजे निवडणूक आहे, आम्ही जर निवडून आलो तर आम्ही हे कामं करू, त्याला काय म्हणतात, जाहीरनामा, मॅनिफेस्टो. तर
जाहीरनामा नावाचं हेच आहे की बाबा नारायण सुर्वे, आपल्याला ते सुद्धा अभ्यासायचे आहे. नारायण सुर्वे खूप ग्रेट 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 कवी होता. त्याचं म्हणजे एक प्रसंग, आता त्यांचं नाव निघालं म्हणून मला सांगायचं आहे की ह्या वर्षी का मागच्या वर्षी, ते आता नाही आहेत, ते वारले. पण त्यांचं जे घर आहे, म्हणजे त्यांची मुलगा सून तिथे राहतात, म्हणजे आहे त्या घरामध्ये, म्हणजे त्यांचंच घर, पण आता तिथे मुलगा, ते वारलेत म्हणून मुलगा सून वगैरे असं राहतो. तर काय झालेलं की ते कुठेतरी बाहेर गेले, कुठेतरी गेले असेल बाहेर, आणि मग बाहेर म्हणजे सुट्टीवर कुठेतरी बाहेर गेले, आणि नंतर काय झालं की त्यांच्या घरी एक चोर घुसला. पण त्यांनी सगळी तुम्हाला सांगितली का गोष्ट ही पेपरला, बातम्यांमध्ये पेपरला जेव्हा हे झालं होतं खूप छापून आलेलं, तर खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे. तर बघा, तर मग काय झालं होतं की चोर घुसला, त्यांनी सगळी चोरी वगैरे केली, आणि मग बेडरूममध्ये जाऊन, कारण मोस्टली जे लोकांचं घरातला पैसा सोनं बेडरूममध्ये असतं, हॉलमध्ये काही कोणी ठेवत नाही, त्यांनी छान बॅग बिग भरली, चोरी वगैरे केली चांगली, आणि मग तो हॉलमध्ये आला, आणि हॉलमध्ये येऊन त्यांनी नारायण सुर्वेचे फोटो बघितले, त्यांना मिळालेले, त्यांना पद्मश्री मिळालेला आहे, ते सगळे अवॉर्ड्स बघितले, फोटो पाहिले, आणि त्यांनी ते सगळं ठेवून दिलं परत, आणि त्यांनी एक पत्र लिहिलं की माफ करा, ते आहे ऑनलाईन, तुम्ही बघू शकता सगळं यूट्यूबला टाकून, की मला माफ करा, मला जर माहित असतं की हे नारायण सुर्वेचं घर आहे तर मी ह्या घरात कधीच चोरी केली नसती. असं तो ठेवतो तिथे, रडतो, रडत आहे, मी रडत रडत हे पत्र लिहित आहे, आणि ठेवतो, आणि मग तो जातो निघून. आणि मग जेव्हा त्यांचं ते येतात, ते पाहतात की सामान विखुरलेलं आहे, पण तिथेच आहे सगळं, काही चोरलेलं नाही, आणि मग ते पत्र पाहतात, आणि मग न्यूज होते याची. तर त्या चोराला का असं करावं असं वाटलं होतं, कारण नारायण सुर्वे जे कवी होते, त्यांनी जनसामान्यांवर, त्यांनी कामगारांवर, त्यांनी भाकरीवर काय लिहिलेले आहेत, कविता लिहिलेल्या आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की भाकरीचा प्रश्न कधी सुटत नाही, कधी फाटका बाहेर तर कधी फाटका आत. म्हणजे फाटकाच्या बाहेर, फाटक म्हणजे काय, गेट, गेट दरवाजा, फाटकाच्या बाहेर म्हणजे काय, माणूस फाटका बाहेर कशाला पडतो, एखादा सर्वसामान्य नागरिक, कामगार, मजूर, पैसे कमवायला. घरी आल्यानंतर काय असतं, घरी कशासाठी येतो, भाकरी खायला. तर नारायण सुर्वेने खूप चांगलं लिहिलेलं आहे की भाकरीचा प्रश्न कधी सुटतच नाही, कधी फाटका बाहेर तर कधी फाटका आत. आणि ह्या अगोदर जे पण काही कवी होऊन गेले, त्यांनी चंद्राला प्रेमाचं प्रतीक दिलं, कोणी चौदविका चांदचं प्रतीक दिलं, कोणी कशाचं प्रतीक दिलं, कोणी कशाचं प्रतीक दिलं. तर नारायण सुर्वे हे एकमेव कवी होते की ज्यांनी चंद्राला भाकरीची उपमा दिली. म्हणजे जेव्हा तुम्ही नारायण सुर्वेचं म्हणजे नारायण सुर्वेची जी काही भाषा होती ती जनसामान्याची भाषा होती, आणि नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या मध्यवर्ती केंद्रस्थानी कोण होता, माणूस होता, कामगार होता. त्याच्यामुळं ह्या कामगाराच्या कविता त्या चोरांनी वाचलेल्या होत्या की बाबा त्यांचं जे काही दुखणं आहे, भाकरीचं, पैसे कमवण्याचं, त्यांचं जे जीवन आहे सगळं, तर हे त्यांनी मांडलेलं आहे. आणि हा कविता इतक्या सुंदर आणि हृदयस्पर्शी त्यांनी लिहिलं आहे. तर तो चोर ठेवतो, रडतो आणि जातो, आणि मग त्याची न्यूज होते. बघा म्हणजे त्या कवितेमध्ये किती सामर्थ्य आहे. ठीक आहे, जाहीरनामा त्यांचा कविता संग्रह. आता नारायण सुर्वे ही खूप 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 म्हणजे साधी व्यक्ती म्हणजे इतकी साधी व्यक्ती की ते अनाथ होते, ते रस्त्यावर कुठेतरी पडलेले मिळाले, मग ते त्यांना आणलं, आणि मग ते सुरुवातीला जसे जसे मोठे झाले मग ते शाळेच्या बाहेर चपराशी म्हणून काम करत होते. म्हणजे बघा, माणूस कुठं जाऊ शकतो जर त्याच्यामध्ये इच्छाशक्ती असेल, त्याच्यामध्ये ती सामाजिक तळमळ असेल, त्याच्यामध्ये त्याला जर काहीतरी करायचं असेल तर तो कुठे जाऊ शकतो. याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काय आहेत, नारायण सुर्वे आहेत. ठीक आहे, तर नारायण सुर्वे बघा, तर ते चपराशी म्हणून हे करायचे, आणि मग त्यांना हळूहळू वाचण्याची आवड झाली. म्हणजे वाचायचे न्यूजपेपर, काहीतरी पडलेला आहे कागद, वाचायचे, म्हणजे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे त्यांची. ते वाचायचे, मग त्यांना असं हळूहळू वाटायला लागलं की चपराशी का वॉचमॅन म्हणून काम करत. त्यांना असं वाटलं की बाबा आपण शिकायला पाहिजे. त्यांच्या जाणीवा ज्या काही खूप प्रगल्भ होत्या. जसं मी तुम्हाला सांगते की एखादा कवी, एखादा साहित्यिक का होतो, त्याच्या जाणीवेमुळे, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रतिभेमुळे. समजा दोन व्यक्तींना जर आपण वस्तीमध्ये पाठवलं, तो एक असा पाहणार,
अरे हो खूप वाईट जगतात, वाईट आहेत, असं आहे तसं आहे म्हणून वापस येणार. एक दुसरा व्यक्ती जो साहित्यिक अंगाने विचार करेल तर तो काय करेल, त्याचं दुःख ते पानावर लिहून काढेल आणि त्याला एक वैश्विक जे काही रूप आहे ते देणार. तर हे अशा प्रकारचं नारायण सुर्वे दुसऱ्या गटातले होते. तर मग त्यांच्यात आणि ते राहिले होते, ते कामगार वस्तींमध्ये राहिले होते, ते लोकांमध्ये राहिलेले होते, ते त्यांनी कामगार म्हणून काम केलेलं होतं, त्याच्या दुखाव्यथा जे काही ते त्यांनी पाहिलेलं होतं. मग त्यांनी ॲडमिशन घेतलं, ॲडमिशन घेऊन शिकून विचार करा, चपराशी वॉचमॅन पासून ते काय झाले, शिक्षक झाले, शिक्षकांनंतर ते मुख्याध्यापक झाले. आणि त्यांचं वाचन इतकं होतं की ते जागतिक लेवलचं वाचायचे, म्हणजे गटे असेल, कार्ल मार्क्स असेल, त्यांच्या कवितेत राहिलेले आहे. मला गटे सुद्धा फार आवडायचं असं त्यांच्या कवितेमध्ये आहे. तर हा जागतिक लेवलचा जो काही तज्ज्ञ किंवा अभ्यासक किंवा विचारवंत होता. तर हे सगळं त्यांच्या लेखनामध्ये आलेलं होतं. आणि मग कविता लिहिल्या, मग त्यांना पद्मश्री मिळाला. म्हणजे बघा, एक अनाथ मुलगा जो की रस्त्यावर कुठेतरी पडलेला होता, त्यानंतर चपराशीपासनं ते पद्मश्री आणि एक नाम, म्हणजे नारायण सुर्वे म्हणजे खूपच मराठीमध्ये तर म्हणजे खूप ब्रिलियंट जी काही नावं घेतली जातात. तर त्याच्यातले त्या ब्रिलियंट नावांमधले जे काही नाव आहे ते आहे नारायण सुर्वेचं. आपण घेऊ त्यांचा कथासंग्रह लवकरच. तेव्हा मी त्यांनी जास्त काही लिहिलेलं नाही, पण जे असं खूप नाही लिहिलं आहे, मोजकं लिहिलं आहे, पण खूप क्वालिटी असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आता सांगू का? ठीक आहे, तर नारायण सुर्वेचं म्हणजे असं रोज एक 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 झालं तर चालेल आपल्याला. हे हो, एक मिनटं तुम्हाला मी सांगते. हेडलाईन टाका नारायण सुर्वे. तर नारायण सुर्वे हे दिलं गेलेलं नावच आहे त्यांना. तर नारायण सुर्वे जे होते त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता. म्हणजे तुम्ही जेव्हा मराठी साहित्य वाचाल तर तुम्हाला हे जाणवेल, म्हणजे असे बरेच जण म्हणतात मराठी साहित्य नाही, ते मार्क्सवादी साहित्य, असं बऱ्याच जणांची टीका पण आहे. मार्क्सवाद आहे तो तेवढा. आणि मार्क्सवाद इतका का फैलला, कारण तो वाटतो ना, खरा वाटतो लोकांना, आपला आपला असं वाटतो, असं वाटतं लोकांना ते होत आहे तसं म्हणून. ठीक आहे, तर आपण ते बाकीचं नंतर बघूया. आता आपल्याला त्यांनी लिहिलेले पुस्तकं जे काही आहे ते महत्त्वाचे आहे. लिहा, काव्यसंग्रह लिहा, ऐसा गामी ब्रह्म. ऐसा गा मी ब्रह्म, ऐसा गामी ब्रह्म. त्यानंतर लिहायचं जाहीरनामा, लिहिलं सगळ्यांनी. नंतर लिहा नव्या माणसाचे आगमन. नव्या माणसाचे आगमन, हो. त्यानंतर लिहा पुन्हा एकदा कविता. पुन्हा एकदा कविता, कविता. त्यानंतर लिहायचे माझे विद्यापीठ. ते मुख्याध्यापक होते ना. माझे विद्यापीठ. त्यानंतर सनद. ठीक आहे, एवढंच आहे त्यांचं. तर यांची जी काही तुम्हाला संपूर्ण कथा वाचायची असेल तर तुम्ही स्टोरी
कविता संग्रह. ठीक आहे. आणि त्यांची जी काही त्यांच्या ज्या काही पत्नी आहेत तर त्यांचं नाव आहे कृष्णाबाई सुर्वे. तर त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्या आत्मचरित्राचं नाव आहे मास्तराची सावली. मास्तरांची सावली. मास्तर का म्हटलंय? कारण ते शिक्षक होते ना, म्हणून मास्तर. म्हणजे तुम्हाला कधी वाचायचं झालं किंवा आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, तुम्हाला खरं तर तेवढा वेळ नाही आहे आता, तुम्ही नंतर तुम्हाला वाटलं की बाबा बघावं एका मास्तराची सावली. त्यांच्या बायकोचं नाव आहे कृष्णाबाई सुर्वे. त्यांनी लिहिलं, कृष्णाबाई सुर्वे यांनी. हां, नारायण सुर्वे यांचं आत्मचरित्र. क्लिअर? तर बघा, आणि हे लिहून माहीत असायला पाहिजे की नारायण सुर्वे यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव होता. लिहून घ्या एक वाक्य खाली. नारायण सुर्वे यांच्यावर मार्क्सवाद. जेव्हा एखाद्या गोष्टीला वाद लागून येतो त्याचा अर्थ काय असतो? मार्क्सवाद, राष्ट्रवाद, नारीवाद, स्त्रीवाद, आंबेडकरवाद. काय असतो त्याचा अर्थ? सांगा बरं. बघा, दोन प्रकारचे वाद आहेत. एक, जेव्हा आपण साधा सोपा वाद म्हणजे वाद असं बघतो, वाद म्हणजे काय? भांडण, झगडा, रुसवे फुगवे, आपण त्यांच्यात वाद आहे, हा वाद चालू आहे, जमिनीचा वाद चालू आहे, संपत्तीचा वाद. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीला वाद लागून येतो, समजा उदाहरणार्थ मार्क्सवाद आहे, स्त्रीवाद आहे, तर हा जे वाद लागतो ना त्याचा अर्थ होतो विचारसरणी. काय होते त्याचा अर्थ? हे खूप महत्त्वाचं आहे. हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे. लिहून घ्या व्यवस्थित, जसं समजेल, आणि उदाहरणं पण लिहा वादाचे. ठीक आहे.
हे जे काही तुमची वोकॅबलरी असते, शब्दार्थ, ते अतिशय महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला जेव्हा हे समजले ना, तुम्हाला एखादा विषय खूप चांगला समजतो. नाहीतर आपल्याला असं वाटते वाद काय आहे बाबा, राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रांमधले वाद आहे का, राष्ट्रात चालणारं भांडण आहे का, स्त्रीवाद म्हणजे काय, स्त्रियांचं असं नाही आहे. त्याच्यामुळं मी नेहमी सांगते, तुम्हाला एखादा विषय, एखादं काही पण शिकायचं असेल तर त्याच्यामधले जे काही शब्द आहे, कोणताही विषय असो, उद्या तुम्ही काही पण शिका, बायोलॉजी शिका, काही शिका, उद्या त्याच्यातले जे शब्द आहे ना, त्याचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे. हे माहीतच हवा तुम्हाला तो. ठीक आहे. बघा, साधारण 14 जून म्हणजे मार्क्सचा जो सहकारी होता त्याचं नाव एंजल्स होतं. एंगल्स. तर त्यांनी साधारण 14 जून 1853 ला एक पत्र लिहिले आणि ते पत्र भारतातील त्या काळच्या लढाया, खेडी, बदलणारे राज्य ह्या संबंधी ते मार्क्सनी म्हटलं आणि त्यांनी लिहिलं त्याच्या सहकार्याने. तर तो काय म्हणतो बघा, जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध, दुष्काळ, साथी यांनी धोका पोचला तरी ते नाव, त्याचं सरहद, ते हितसंबंध, तिची कुटुंब सुद्धा शतकानुशतके सातत्य टिकवून आहेत. राज्य मोडणे, अगर दुभंगणे याची झड हे रहिवाशी स्वतःला कधी लागू देत नाही, जोपर्यंत खेडे अखंड राहते तोपर्यंत. ते राज्य कुठल्याही सत्तेकडे गेले किंवा कुठल्याही सार्वभौमत्वाखाली येते तेव्हा याची फिकीर ते करत नाही, त्याची अंतर्गत व्यवस्था बदलत नाही. अशा प्रकारे त्यांनी त्या काळामध्ये जे काही चाललं होतं तर त्याचं त्या अनुषंगाने जे काही लिहिलेलं आहे ते. तर बघा, आता राजाच्या अंतर्गत व्यवस्थेत, अंतर्गत म्हणजे आतली, तर राजाच्या अंतर्गत व्यवस्थेत राजाचा संबंध नव्हता. म्हणजे त्या काळी, कारण यायचे, लुटायचे, जायचं, त्यांना काही फिकीर नव्हती, स्वतःच बघायचं. राजाच्या आणि रयतेचा संबंध नव्हताच. राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. राज्य बदलले तरी जुनीच राज्य यंत्रणा तेच राज्य राबवत होती. म्हणजे समजा दुसरा नवीन राज्य आला तरी तेच चालू होतं, काही नवीन गोष्टी नव्हत्याच त्यामध्ये. त्यामुळे वतनदाराने रयतेला छेडले, लुटले तरी राज्याला पर्वा नव्हती. जोवर त्याचा वसूल वतनदार आणून देतो तोपर्यंत ते रयतीशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नव्हते. म्हणजे वतनदाराला सांगायचे की जा लोकांकडून कर घेऊन आण, कराच्या नावाखाली जेवढं काय ओरबाडता येतं तेवढं ओरबाडून ये. शिवाजी महाराजांचं कार्य चालू झालं आणि शिवाजीचे राज्य आले आणि एकदम काय झाला, बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला, त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. शिवाजी जहांगीर, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाही तर राज्याचे नौकर आहेत असे शिवाजी सांगू लागला. ते काही मालक नाही आहे की तुम्हाला या आणि द्या आणि पडा, तर ते तुमचे नौकर आहेत असे शिवाजी महाराज सांगू लागला. व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदाराच्या व्यवहाराने राजाचे नियंत्रण आले. म्हणजे त्यांनी वॉर्निंग दिली होती वतनदाराला, आणि त्यांचं वतनदाराचं जे काही आहे वागणूक किंवा ज्या पद्धतीने ते लोकांशी वागत लागले, तर त्याच्यामुळे काय झालं, ते बदलू लागलं. आणि वतनदारांवर नियंत्रण आल्यामुळं काय झालं की रयतेला सुद्धा तो फरक जाणवू लागला आणि जनतेशी, रयतेशी कसं वागावे आणि कसं वागू नये याचे नियम तयार केले. कोणी नियम तयार केले? शिवाजी महाराजांनी कडक नियम तयार केले.
वतनदार राज्याच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले व अत्याचार करू लागले, तर त्यांच्या विरुद्ध रयतेला दाद मागण्याचे धाडस आले. कारण तो राजा कसा होता? जाणता राजा होता. तो राजा कसा होता? दखल घेणारा राजा होता. तो राजा कसा होता? न्याय देणारा राजा होता, लोकांची काळजी करणारा राजा होता. त्याच्यामुळं उद्या काही वतनदारांनी काहीही बदमाशपणा केला, काहीही कोणाला त्रास दिला, तर काय कंप्लेंट करायची कोणाकडे? राजाकडे. आणि मग राजांनी सांगून ठेवलं, खबरदार असं त्यांनी सांगून ठेवलेलं जे आहे ते. कारण रयतेने केलेली तक्रारीची चौकशी होऊन प्रसंगी मुजर वतनांना जबर बसेल अशी कठोर शिक्षा सुद्धा होऊ लागली. त्याची दखल होत होती की बाबा असं असं झालेलं आहे. आता आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो की काय, त्यांना कंप्लेंट घ्यावीच लागते. नाही गेलं तर आपल्याला वरच्या ठिकाणी जाता येतं, सुप्रीम कोर्टात धावता येतं. म्हणजे हे काय आहे? आपली लोकशाही आहे. म्हणजे जरी राज्यव्यवस्था दिसून येत असली तरी लोकशाहीची मूल्य रुजायला लागली होती. लोकांना न्याय मिळू लागला होता. लोकांची काळजी होऊ लागली होती. वतनदार राज्याच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले, तर त्यांना चांगल्या शिक्षा, कठोर शिक्षा. नंतर आपण बघू की कशा कशाच्या शिक्षा, फाशीची शिक्षा आहे का, डोळे काढण्याची शिक्षा आहे का, बंद कोठाडीची शिक्षा आहे का, वगैरे ह्या प्रकारे. ठीक आहे. तर त्यांच्या विरुद्ध रयतेला दाद मागण्याचे धाडस आले. कारण चौकशी आणि शिक्षा. त्याचं कारण शिवाजीच्या रयतेला हे सारे नवे होते. म्हणजे नवीनच, बाबा कोणता राजा आला, देवदूताच्या समान. कुठे असे घडत नव्हते. त्यांना फरक जाणवत होता व राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो होता तो बदलला. राजा व राजकार्य त्यांना आपले वाटू लागले की बाबा हा आपला खरा राजा आहे आणि हे आपलं राजकार्य आहे, हे आपलं एक प्रकारचं राज्य आहे. इथं आपली दखल घेतली जाते. इथं आपण एक माणूस असल्याचं एक आपलं अस्तित्व आहे स्वीकारलं जातं. आपल्याला दुःख होतंय, आपल्याला कष्ट करावे लागतात, आपल्याला कोणतरी त्रास देते, याची काय केली जाते? दखल घेतली जाते. तर ह्या सगळ्यांमुळं काय झालेलं की शिवाजी महाराजांवरचा विश्वास आणि आपला राजा, जाणता राजा म्हणून काय झालं? शिवाजी महाराजांमध्ये एक विश्वास निर्माण झाला. ठीक आहे. आता याच्यातला जो काही भाग आहे तो जसं की कावितीची बखरच्या प्रस्तावनेत आलेला आहे, काही प्रस्तावनेमध्ये, आणि सभासद बखर वेगळं वाचायची गरज नाही. सभासद समोर आपण बघणारच आहोत अजून. तर सभासद बखर मध्ये सुद्धा आलेला आहे. महाकावितीचे बखर मध्ये जे बेसिक होतं आपण त्या दिवशी लिहून घेतलं आणि आता आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते आपण लिहून घेतलं. बाकी सगळं अंडरस्टँडिंगवर, जे समजण्याच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते समजण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. कळालं तुम्हाला? व्यवस्थित रिव्हिजन करा. उद्या रविवार आहे. आठवड्याभरामध्ये जे काही झालेलं आहे त्याच्यानंतर 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बखरीवर जे काही प्रश्न आले आणि जेव्हा मी जाचोरले, आपण आता या आठवड्यामध्ये घेते 2 सेशन त्याचे, तर त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न आले ते तुम्ही काढून आणायचे आहेत. ठीक आहे. अजून तुमचे काही डाऊट आहे का याच्या संदर्भात? काही शंका वगैरे तुम्हाला असेल तर सांगा. काही शंका, ह्याबद्दल काही शंका आहेत का? काही समजलं नाही वगैरे? ठीक आहे. तर ती डायग्राम काढल्यामुळं काय होतं आपल्याला, ती जी खिंड आहे, पन्हाळगड इकडे, विशालगड इकडे आहे, ते लक्षात. तर तुम्ही असे डायग्राम सुद्धा बनवू शकता तुमच्या अभ्यासाला. म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटलं की ही गोष्ट लक्षात नाही राहते, मग लगेच आकृती काढून घ्यायची. आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे ना. मग कसंही लक्षात ठेवा. असं काही नेसेसरी नाही की बाबा असंच लक्षात ठेवलं पाहिजे तसंच. डायग्राम काढा, फ्लो चार्ट काढा, चिपकवून ठेवा, व्हिडिओ बघा, रेकॉर्डिंग करा, काही तुम्ही करू शकता. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. चालेल, मग थांबूया आपण इथेच. आणि उद्या सुट्टी, रविवार, त्याच्यामुळे छान अभ्यास करा, प्लॅन करा तुमचा डे. परीक्षा आता काय फार लांब नाही आहे, कारण काही जणांच्या इथे नवरात्र असेल,
घटस्थापना असेल, काही जण नंतर मग आपल्या दिवाळीच्या सुट्ट्या, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जो वेळ मिळते तो व्यवस्थितपणे त्याचं सोनं करा. ठीक आहे, चालेल, थांबूयात आपण इथेच आता. ओके.